Audio Jungle. Audio Jungle. शिस्तबद्ध लसीकरणासाठी उतंग झेप फाउंडेशन सरसावले. नाशिक प्रतिनिधी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. नागरिकही मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेत आहेत. मात्र गलथान कारभाराचा फटका बसत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण केले जावे यासाठी नाशिक रोडच्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये उतंग झेप फाउंडेशनचे प्रमुख पौ मनसे सहकार सेनेचे उपाध्यक्ष रोहन देशपांडे व सहकारी सरसावले यांनी उपस्थित नागरिकांना दिलासा मिळवून दिला. काल दिनांक 27 रोजी नाशिक रोडमधील शिकरेवाडी परिसरातील स्वयंसिद्धा हॉलजवळ पहाटेपासून नागरिकांनी लसीकरणासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली. परंतु लसीकरण होणार की नाही, किती व कोणते डोस उपलब्ध होतील, कोविशिल्ड मिळणार की कोव्हॅक्सिन, पहिला डोस मिळेल की दुसरा याविषयी कोणतीच शाश्वती अथवा माहिती कुणालाच नव्हती. त्यामुळे गोंधळाचे वातावरण पसरले होते. अधूनमधून पाऊस सुरू असल्याने नागरिकांच्या हालात भरच पडत होती. जसजसा वेळ पुढे सरकत होता तसतशी विवंचना वाढत होती. प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना कोणीच वाली नव्हता. अशावेळी उतंग झेप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहन देशपांडे व सहकारी तेथे पोहोचले. त्यांनी त्वरित संबंधित वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला. संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून लसीकरण वेळेवर सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान सर्वांना टोकन देण्यात आले. तसेच पावसात भिजून संसर्गाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी सर्वांची सभागृहात बसण्याची व्यवस्था केली. सभागृहाची साफसफाई करून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. नंतर वेळेवर वैद्यकीय कर्मचारी आल्यावर शिस्तबद्ध पद्धतीने लसीकरण सुरळीत झाले. उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करून उतंग झेप फाउंडेशनला धन्यवाद दिले. सर्व लसीकरण केंद्रावर अशी सुव्यवस्था झाली तर वेळेचा अपव्यय टळेल, गोंधळ गडबड होणार नाही, वृद्ध व महिलांचे हाल होणार नाहीत. डोसनुसार स्वतंत्र रांग केली पाहिजे अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. सगळ्या लसीकरण केंद्राबाहेर दररोज दुसऱ्या दिवशीचा तपशील फलकावर लिहून ठेवल्यास सर्वांना सोयीस्कर होईल. नागरिकांनाही त्यांचे नियोजन करता येईल अशी काही युवकांनी मागणी केली. अनिल केदारेसह प्रतीक्षा वसावे, स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक. योगेश पवार आमचे सहकारी, आमचे मित्र रोहन भाऊ देशपांडे यांनी जे काही सहकार्य केलं. आम्ही सकाळपासून 5 वाजेपासून इथं उभं होतो वॅक्सिन घेण्यासाठी आम्ही 5 वाजेपासून उभं होतो. आमचे रोहन भाऊ यांनी जे काही सहकार्य केलं त्याबद्दल मी धन्यवाद. आणि असेच सहकार्य करावं. पावसामध्ये त्यानंतर वॅक्सिनेशनसाठी जे नंबर वगैरे घेतात त्यासाठी पण त्यांनी कोड पद्धत किंवा मग ते असं जे काही टोकन पद्धती त्यांनी चालू केलेली आहे. खूप चांगले सहकार्य केले. धन्यवाद. आज आपले जे मनसेचे कार्यकर्ते आहेत रोहन देशपांडे यांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्वांना सहकार्य केलं आणि खूप गर्दी असताना सुद्धा प्रत्येक व्यक्तीला कशा पद्धतीने कुपन मिळेल आणि कशा पद्धतीने त्यांना लसची उपलब्धता होऊन जाईल यासाठी खूप छान पद्धतीने त्यांनी सहकार्य केलेलं आहे. नमस्कार, मी सुमंत पाटक. मनसेचे रोहन देशपांडे यांनी आज इथे खूप व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट केलेलं आहे. वेळोवेळी अधिकाऱ्यांचा पाठपुरावा घेऊन त्यांनी प्रत्येकाला कुपन मिळवून दिलं. त्याच्यामुळे आज इथे जवळपास 100च्या वर लसीकरण होणार आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित लस मिळेल याची मी अपेक्षा करतो. यासाठी मी रोहन देशपांडे यांचं धन्यवाद करतो. मी रोहन देशपांडे, महाराष्ट्र निर्माण सहकार सेनेचा प्रदेश उपाध्यक्ष. लसीकरणाच्या संदर्भात आज सकाळी जेव्हा स्वयंसिद्ध हॉल प्रभाग क्रमांक 20 मध्ये जाताना बघितलं तर सकाळचे 5 वाजेपासून लोक पावसामध्ये विशिष्ट रांगेमध्ये उभे होते आणि त्यांना कुठलीही कल्पना नव्हती की लस चालू होणार आहे किंवा नाही. बरं, लस किती येणार आहे तेही कल्पना नव्हती. पहिली लस घेणारे कोणते असतील, दुसरी लस घेणारे कोणते असतील आणि प्रचंड अशा निराशेमध्ये हे लोक उपस्थित होते. आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचं तिथे नियोजन मला दिसलेलं नव्हतं. मी थांबल्यानंतर संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केली. सगळ्या अधिकाऱ्यांनी मला संपूर्णतः सहकार्य केलं आणि त्वरित सगळ्या गोष्टींचं पूर्णत्वास नेण्यासाठी अधिकारी इथे सरसावले.
त्याबद्दल मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. परंतु एक गोष्ट निश्चितपणे मला सांगावीशी वाटते की ज्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी होत आहे तिथे नागरिकांची वेळेचा अपव्यय या ठिकाणी होत आहे आणि त्यांची निराशा देखील होत आहे. तर आज ज्याप्रमाणे आपण टोकन सिस्टीम दिली आणि ज्याप्रमाणे हातावरती नंबरिंग केली त्याप्रमाणे जर आपण हा पॅटर्न पुढे चालवला तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी गैरसोय टळेल. आणि ज्या दिवशी लसीकरण नसेल तिथे एक जर बोर्ड लावला आपण की आज लसीकरण होणार नाही आणि जेव्हा केव्हा होणार आहे त्या दिवसाची डेट आणि जर वार टाकला तर मला असं वाटतं की प्रत्येक नागरिकाला या गोष्टीची माहिती मिळेल. तर मी अशी अपेक्षा करतो की नाशिक महानगरपालिकेचे जे जबाबदार अधिकारी असतील या आमच्या विनंतीचा मान ठेवतील. धन्यवाद.